सासू चांगलं मिळणं हे पमासाठी खूप महत्वाचं आहे. मग ती कडक सासू असेल तर पमाला त्रास होऊ शकतो. आता ऍक्च्युली सगळ्यांना फक्त सासवा चांगल्या हव्यात, नवरा ठीकच आहे, मॅनेज करता येतो. उसको पोटली में बांध के रख सकते हैं, कटू सकते हैं, पण हे आहे असंच आहे. आता सगळी सासवा म्हणतात की सासू किती चांगली आहे. म्हणजे आयुष्यभर बायकोची साईड घेऊन आईशी झगडणारा पोरगा आणि सासू चांगल्या पाहिजे. सासवा चांगल्या पाहिजे, ऑफकोर्स. येस. So here is our beautiful Pama darling. थँक्यू सो मच. येस आसावरी आणि गौतम, मला असं वाटतं की ह्याच्यापेक्षा चांगलं जोडपं अजून तरी मी सध्याच्या सिरियलमध्ये कुठेच बघितलेलं नाही. मी गौतम असं म्हटलंय, आता बांदेकर का खानोलकर हे प्रेक्षकांनी ठरवायचंय, पण मी कुठेच कमिट नाही करत आहे. पण ह्याच्यासारखा चांगला मुलगा आम्हाला मिळणारच नाहीये. कसं आहे माहितीये ना, आता मी हिची आई तर आहेच, पण मी ह्याची पण आई होऊ घातली आहे. त्यामुळे आम्हाला मुलगा नव्हता, 4 मुलीच होत्या. सो आज आम्हाला आता एक मुलगा मिळतोय. आणि मोर देन एनिथिंग मला असं वाटतं की इंडिव्हिज्युअली जुई आणि कुणाल हे दोघं अमेझिंग आहेत. दे आर सो डेडिकेटेड टू देअर वर्क. त्यांचं इतकं फोकस्ड आहे ना की त्यांचं कॅरेक्टर कसं आहे, त्यांचे डायलॉग्स काय आहेत, त्यांचा लुक कसा आहे. दे वर्क व्हेरी मच ऑन देम सेल्व्स. ही मला या दोघांची क्वालिटी वाटते. आणि मोर दॅन एनिथिंग ते दोघांनी माझे खूप लाड करतात. मी आयडियली मी त्यांच्या घराला काय, पण असं होत नाही. ते माझे खूप करतात. तर मला खूप छान वाटतं वेन दे आर अराउंड ना. आय फील की मी 10 वर्ष लहान झाले. पण पमा म्हणून मला ताई विचारायचंय की मुलीच्या आयुष्यात जेव्हा एखादा मुलगा येतो किंवा निवड केली जाते, तेव्हा आपण ना आई काही गोष्टी बघते की त्या मुलामध्ये या गोष्टी आहेत, तर आपण लग्न. काय बघितलं कुणाल मांदेकरांमध्ये? तो एक मिनिट, मला काय म्हणायचं आहे की विनायक रावांचा मुलगा म्हणजे माझे जे हिचे बायचे पप्पा आहे त्यांच्या बेस्ट फ्रेंडचा मुलगा. त्यामुळे लहानपणापासून दोन्ही फॅमिलीज एकमेकांना ओळखीच्या आहेत. पुन्हा ह्यांची जी आई दाखवली आहे म्हणजे प्रज्ञाताईंनी जो रोल केला आहे, तर ती एकदम वेल एज्युकेटेड आणि अशी अत्यंत सुसंस्कारी अशी बाई आहे. त्यामुळे सासू चांगलं मिळणं हे पमासाठी खूप महत्वाचं आहे. मग ती कडक सासू असेल तर पमाला त्रास होऊ शकतो. आता ऍक्च्युली सगळ्यांना फक्त सासवा चांगल्या हव्यात, नवरा ठीकच आहे, मॅनेज करता येतो. उसको पोटली में बांध के रख सकते हैं, पर सास अच्छी होनी आणि चाहिए. नीलमची काही इकडे फुटली आहे. कटू सकते हैं, पण हे आहे असंच आहे. आता सगळी सासवा म्हणतात की सासू किती चांगली आहे. म्हणजे आयुष्यभर बायकोची साईड घेऊन आईशी झगडणारा पोरगा आणि सासू चांगल्या पाहिजे. सासवा चांगल्या पाहिजे, ऑफकोर्स. पण तू हे विसरतोस, तुला पण चांगली सासू मिळणार. एक्झॅक्टली. त्यामुळे चविष्ट जेवण मिळणार आहे तुला. तो चांगल्या घरातनं येतोय त्याच्यानंतर. आणि मुळात तो जेव्हापासून आलाय ना माझ्या बाकीच्या मुलींबरोबर किंवा आमच्याबरोबर, तो आमच्या घरातला झालाय. आणि पन्ह छान झाल्या, आल्याचा चहा छान झाल्या, तर ती एवढी मोहरम जाते ना पमा. मला काय आवडतंय माझ्या. पण आता पमा म्हणून विचारते की आता एक सिक्वेन्स शूट केलेला जेव्हा आम्हाला गौतम बांदेकराची पत्नी घरी आलेली दिसते आणि जेव्हा आता पमाला सगळं सत्य कळतं आणि जी पमा मुलींना इतकं सांभाळते, मुलींसाठी सगळं करते, त्या पमाच्या भावना आता दुखावल्या जातात. तर काय पाहायला मिळेल किंवा काय घडणार ते आहे? अजून शूट झालं नाहीये, ते अजून लिहून आलं नाहीये. आणि मुळातच मला या गोष्टीचा आत्ता विचारच करत नाहीये की तिचं काय होईल बिचारीचं. म्हणजे आता बघ ना, आत्ताच तिने किती विश्वास ठेवलाय त्याच्यावर. आणि म्हणजे मी इमॅजिनच करू शकत नाही की स्वामींनी काय वाढून ठेवलंय पमासाठी. आणि मुळात ना ती जेव्हा सिरियल आमची चालू झाली आहे तेव्हा तिला जर विचारलं पमा तुला आयुष्यात काय व्हायचंय, तर माझ्या मुलींची चांगली लग्न होते, मला सासू व्हायचंय हे तिचं स्वप्न असू शकतं. जसं गौतम खानोलकरचं नवरा व्हायचं हे स्वप्न लहान. माझ्याकडनं या दोघांनाही खूप खूप शुभेच्छा. आणि आत्ता तर आम्ही 100चा पल्ला हळूहळू गाठतोय, तो 1000चा होऊ दे हीच सदिच्छा. वा. मराठी मनोरंजन सृष्टीमधील मालिका, चित्रपट, नाटक तसेच कलाकारांबद्दलच्या नवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा इट्स मज्जा मराठी या आपल्या नवीन यूट्यूब चॅनलला.